मुंगणाव्या कुत्र्यांकडे मी कधी लक्ष देत नाही. हत्ती चलता है, कुत्ते तो भुगते होता है. उलट पक्षी माझ्यासारखा एक 50-54 वर्ष मातोश्रीमध्ये घालेला माणूस हे का बोलतो याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटतं. मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय, हिम्मत असेल तर तुम्ही बोला, तुम्हाला मी उत्तर देईन. हे अंबादास दानवेसारखे याला ज्यांना मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसलेत, ऐसान फळमुस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार. अरे बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे. आज देखील मी पूजेला बसतो त्या बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो. मी तुम्हाला खरं सांगतो, शपथ घेऊन तुळजाभवानीची. साहेब तर माझं दैवतच आहे, कुठं दुमत नाही त्याबाबत. पण रामदास कदम सारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं. उद्धव ठाकरेंनी यावं ना माझ्यासमोर हिंमत असेल तर त्यांना नाही सांगावं असं घडलं नाही, हे उद्धवजींनी सांगावं, मग मी त्याला उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा. आपण आता ती घाडगे म्हणून त्याविषयी माझ्याकडे आली होती, उपनेता शिवसेनेची. तिने मला सांगितलं, रामदास भाई मला उद्धवजींनी इतका टॉर्चर केला की तुम्ही रामदासांवरती बोला, तुम्ही रामदासांवरती बोला. ती म्हटली मी काय बोलतो, ज्येष्ठ नेते आहेत म्हणे, मी तुमच्यावरती बोललो नाही. म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजींनी. उद्धवजी दिसतात तसं नाही आहेत, उद्धवजी कपटी आहेत.